नमस्कार. जय महाराष्ट्र. मी गणेश वराडकर, आपला मराठी हिंदू भाऊ. मी आज आपल्या सर्वांच्या भेटीसाठी ह्या करता आलो आहे, कारण गेले बऱ्याच दिवसापासून मी आपल्याला म्हटलं होतं की आपण ले ऑफ म्हणजे नोकऱ्यांवरनं काही कारणास्तव आपल्या कामावरतील लोकांना, मुलांना यांना कमी करणं. आता ह्याची कारणं बरीचशी असतात. कधी कंपनीकडे मटेरियल नसतं, त्यामुळे काम थांबलं जातं, अथवा कधी कंपनीचा लॉस असतो, कधी कॉस्ट कटिंग त्यांना करायची असते काही ठिकाणी. परंतु काही ठिकाणी अशा काही घटना माझ्या गेल्या काही दिवसामध्ये दिसण्यात आलेल्या आहेत. त्यात काही मोठ्या MNCs कंपनी देखील आहेत. काही नाव घेण्याची काहीच गरज नाही आहे. आपल्याला नेहमीच न्यूजला आणि वृत्तपत्राला नावंही येतच असतात. परंतु त्यातल्या त्यात माझं सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे तो मी तुम्हाला ह्या मुद्दे, हे जे सुरुवातीचे मुद्दे मांडेन त्यानंतर आपल्याला कळणार आहेत. कारण आता रिसेंटली एका कंपनीमधली काही मुलं ही काढली गेली. काही मुलं काढल्याच्या नंतर त्यातला एक व्यक्ती हा माझ्या ओळखीचा होता आणि तो अनाईसे मला भेटला आणि मला त्याने सर्व परिस्थिती सांगितली. परिस्थिती अशी होती की त्या मुलाने त्या कंपनीमध्ये ऑलमोस्ट 11 वर्ष त्याने काम केलं होतं आणि अनायसे त्याच्यावरती बघा, एखाद्या वेळेस एखाद्या माणसावरती, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतोय, ह्यातूनच समजून जा की किती गहन विषय आहे हा. की त्या मुलाच्या घरामध्ये त्याचे आई वडील हे बॅक टू बॅक हे दगावले गेले आणि त्यानंतर त्याच्यावरती उपासमारीची वेळ ही ह्यामुळे आली की त्याला कंपनीमधनं डायरेक्ट सांगण्यात आलं की तुला 2 महिन्याचा नोटीस पिरियड सर्व करायचं आहे. तर त्याने रिझन विचारलं का. रिझन विचारलं असता त्याला सांगण्यात आलं की बाबा कंपनीकडे तुझा आता एक्सपिरियन्स कुठे बसत नाही आहे. जो मुलगा तिथे ॲज अ डेप्युटी मॅनेजर होता आणि त्याच मुलाला ऐन अशा परिस्थितीमध्ये जर सांगण्यात येत आहे आणि त्या मुलावरती EMI देखील आहेत, तर अशा प्रसंगामध्ये त्या मुलाने आपली नोकरी जाणार ह्या भीतीपोटी त्या मुलामध्ये किती प्रमाणावरती एक नेगेटिव्हिटी, त्याच्यानंतर इनसिक्युरिटी तर उरलीच नव्हती, कारण जॉबच राहणार नाही आहे 2 महिन्यात. त्यामुळे आता जॉब शोधायचा कुठे आणि बाकीच्या गोष्टी करायच्या कशा, ह्या प्रश्नांमुळे तो मुलगा भांबावलेला होता. त्याने माझ्याकडे आला, मला ह्या गोष्टी सांगितल्या, सर्व गोष्टी त्या मला कळाल्या. त्याच्यानंतर त्याला दुसऱ्याच दिवशी त्याच्याच कंपनीतनं 2-3 दिवसानंतर त्याने ज्या टायमाला त्याला सांगितलं पेपर टाक. आता त्याने पेपर का टाकला की जर मी पेपर नाही टाकला तर माझ्यावरती हे लोक डायरेक्टली मला कामावरून काढून टाकतील. तर अशा प्रक्रियेमध्ये त्यांच्या कंपनीच्या लॉप्रमाणे जर त्याला डायरेक्टली त्याला सांगून देखील जर त्याने पेपर टाकला नाही तर त्याला डायरेक्टली ते लोक त्याला कंपनीच्या बाहेर करणार होते. तर अशा परिस्थितीमध्ये त्याला त्याचं एक्सपिरियन्स लेटर मिळालं नसतं. बऱ्याच गोष्टी असतात, ह्या कॉमन गोष्टी आहेत आपल्या सर्वसामान्य माणसाला, प्रत्येकाला, सर्व मुलांना, आजच्या सर्व पिढीला माहिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्या मुलाची अशी परिस्थिती आली की त्याला पेपर टाकावा. त्याने कंपनीला मेल दिला की मी रिझाईन करतोय. त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर त्याला कंपनीने पुन्हा एकदा एक चान्स दिला. म्हणजे त्याला असं दाखवलं की आम्ही तुला चान्स देतोय. म्हणजे बघा, ह्याच्यामधनं मला हा जोकच नाही वाटत आहे, हा मजाक बनवला आहे ह्या लोकांनी एम्प्लॉईजचा. त्या मुलाला विचारलं गेलं की त्याला एका कंपनीच्या साईडवर बोलवलं गेलं. कंपनीच्या साईडवर बोलवल्याच्या नंतर त्याला सांगण्यात आलं की ठीक आहे, आम्ही तुला, पहिलं त्याला सांगण्यात आलं की आम्ही तुला 4 लाख देऊ, मग 4चे 5 लाख देऊ, आम्ही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये टाकू. पण त्याच्यानंतर त्याला आणायचं असं करता करता 2 आठवडे त्यांनी काढले की जेणेकरून त्याने कुठल्याही प्रकारचे कांगावा करू नये. मला तर क्लिअर कट ही गोष्ट कळते, पण त्या बिचारा जो मुलगा आहे तो साधा आहे. त्यामुळे तो अशा प्रक्रियेमधनं त्याला असं होतं की मला जॉब मिळणं गरजेचं आहे. एकदा जर मी काय भानगडीत पडलो, कारण का अशी घटना घडलेली आहे, ह्याच्यावरती मी नक्कीच बोलेन. कारण अशा घटनांमधनं काही मुलांचे जॉब समोरच्या कंपन्यांनी त्यांच्यावरती कारवाई केल्यामुळे
त्यांचे जॉब पुढे मिळणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे प्रत्येकजण डायरेक्टली फ्रंटला जाऊन रिस्क घेणं टाळतो. एक सामान्य व्यक्ती म्हणून मी सांगतोय, सामान्य मुलं ही गोष्टी टाळतात. इथे जर बिझनेसमॅन असता, त्याचा स्वतःचा बिझनेस असता, त्याच्यात काय लॉस असता तर त्याने तो धुडकावला असता, त्याने दुसरा काहीतरी मार्ग बघितला असता. परंतु एखादा नोकरदार वर्ग आहे तर त्याला कुठल्या गोष्टींना फेस करावं लागतं, कारण त्यावेळेत त्याचं लोनही चाललं आणि घरात अशी प्रसंग घडलाय, त्यामुळे माणूस बुचकळीत पडतो अशा वेळेमध्ये. त्यानंतर त्याला एक इंटरव्ह्यू त्याचा शेड्यूल केला आहे लोकांनी आणि काय म्हटलं की तू ठीक आहे इंटरव्ह्यू दे. मग त्याच्यात जो संलग्न जो काम करत होता एक टाइम, जो व्यक्ती होता सिनियर त्याच्यात बरोबरीचा, बरोबरीचा नाही म्हणजे तो त्याच्या पहिला अंडर होता, नंतर तो बरोबरीला आला, परंतु त्याला नंतर एक सिनियरिटी लेवल वरची दिली. म्हणजे हे सगळे बाहेरचे हे सांगतोय मी, ठीक आहे. आता राज्यांमध्ये पण कसे वाद विवाद कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चाललेत हे तर प्रत्येकाला माहिती आहे. तर आता अशा परिस्थितीमध्ये त्याला सांगण्यात आलं की तू इंटरव्ह्यू दे. मग त्याचं बरंचसं काही त्याला लुकअप विचारलं, तुला हे म्हणजे तो पहिला तो त्याशी खूप गोड बोलत होता, जो समोरचा त्याचा इंटरव्ह्यू घेत होता. अरे फिर मग तुला जॉबचं मग असं कसं, ऐसा कैसा हो गया तेरे को इशू कैसे हो गया, मग मग फिर तू क्यों नहीं बोला कंपनी से, असं असं बोलता बोलता मग अचानक त्याने त्याला काय विचारलं की वाय आर यू नॉट कम्युनिकेट इन इंग्लिश. अरे जर बॉस तू समोरच्याशी नॉर्मली बोलतोय तर तू त्याला अचानकमध्ये कसा विचारू शकतो की तू माझ्याशी इंग्लिशमध्ये का बोलत नाहीये. मग त्याला डायरेक्टली विचारायला की तुला लुकअप येतं का, एक्सेलच्या बऱ्याचशा गोष्टी तो एक्सेलचे बरेचसे फीचर्स विचारायला लागला. हे ते त्याने सांगितलं, ज्या पद्धतीने त्याने जेवढं काम केलं त्याने सगळं सांगितलं. आणि टेक्निकल तो बोला मी आता टेक्निकली आधी काम केलेलं आहे, करंटली मी मॅनेजमेंटमध्ये डेप्युटी मॅनेजमेंटला आहे, तर माझं काम हे ह्या गोष्टींमधलं मी ऑलरेडी काम केलेलं आहे. तर त्याला भलत्याच काहीतरी गोष्टी सांगायला लागला. मग भलत्याच गोष्टींमध्ये म्हणजे त्याला कुठेही त्याला नोकरी द्यायची नव्हती, निव्वळ हा कंपनीचा कुठेतरी टाइमपास चालू होता हे मला कळलेलं होतं त्याच्या बोलण्यातनं. परंतु सामान्य मुलं पटकन पावलं उचलत नाहीत आणि मी त्याला बोलूही शकत नाही समोरनं की तू या गोष्टीच्या विरुद्ध पाऊल उचल, कारण कसं आहे प्रत्येकाला एक भीती असते. त्यामुळे मी स्वतःचा एक वैयक्तिक विचार केला की ह्या गोष्टींना आपण पुढ्यात ठेवून प्रशासनाला, केंद्र सरकारला, राज्य सरकारला सतर्क करण्याचं काम, एक सामाजिक आपली विचारसरणी, एक सामाजिक आपण कामं करत असतो. त्याचप्रमाणे आज इतकी वर्ष आपण या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये आता ही मुलं काम करतात त्या क्षेत्रामध्ये मला देखील 20 वर्ष झालेली आहे. पण आमच्याकडे आम्ही जिथे काम करतो तिथे अशा कुठल्याही प्रकारच्या आत्तापर्यंतच्या घटना एवढ्या मेजर लेवलच्या झाल्या नाहीत. केलं जातं, त्याची कारणं असतात, मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेली आहेत. परंतु अशा पद्धतीची ट्रीटमेंट मिळणं हे सर्वात चूक आहे. सर्वात महत्त्वाची मला दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळी मला ह्या सर्व मुलांना हे एवढं सांगायचं आहे की आपण बिथरू नये, आपण दुसरा विकल्प नक्की शोधावा. आणि माझं कॉर्पोरेट सेक्टरमधील लोकांना देखील, म्हणजे हे तर मला केंद्र सरकारला सांगायचं आहे आता, कारण का मला केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारला देखील, कारण का राज्य सरकारने या गोष्टींमध्ये स्ट्रिक्टपणा आणला पाहिजे. कारण मी तुम्हाला परिस्थिती सांगतो, आता बाहेरून आलेल्या कंपन्या ज्या इतक्या 20-20, 25-25, 30-30, 40-40 वर्ष आज महाराष्ट्रामध्ये देखील काम करत आहेत. परंतु आता भाषावाद आहे, प्रांतवाद आहे, काय माहीत नाही, कॉर्पोरेट सेक्टरचं काय कुठे काय चालू आहे, काय त्यांचं साठवलोट आहे काय माहीत नाही. परंतु इतर राज्यातली मी देशामध्ये पण सांगतोय, देशामध्ये बाहेरच्या देशातली ज्यावेळी कंपन्या इथे येत आहेत, त्या इन्व्हेस्टमेंट करतायत, त्याचबरोबर ह्या कंपन्या प्रॉपरली एम्प्लॉईजला कशा पद्धतीची वागणूक देत आहेत ह्याचा आढावा गव्हर्नमेंटने कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने हा घेतलाच पाहिजे, कितीही कॉर्पोरेट सेक्टरच्या कंपन्यात असोत. त्याचबरोबर माझ्या माहितीमध्ये आणि माझ्या दिसण्यामध्ये अशा गोष्टी आहेत की बाहेरच्या कॉर्पोरेटच्या ज्या इतर राज्यातल्या कंपन्या ज्यावेळी महाराष्ट्रात कामं करतात त्यांचा फायदा झाला, त्यांना तोटा नको असला की त्या कंपन्या काय करतात, म्हणजे इतर बाहेरच्या देशातनं आलेल्या देखील, पण इतर आपल्याच महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंपन्या देखील मी सांगतो तुम्हाला की सरास ते लोक, म्हणजे इवन दो
महाराष्ट्रातनं जर इतर राज्यांमध्ये कुठे कंपनी असतील तेही देखील असं करत असतील तर ते चूक आहे. म्हणजे ते काय चूक आहे ते तुम्हाला मी सांगतो की एखाद्या कंपनीचं 20, 25, 30, 40 वर्षाचा बिझनेस आहे. ते लोक काम करत आहेत. काम करता करता त्यांना पर्टिक्युलर टाईमनंतर त्यांना त्यांची काही गोष्टींमध्ये चेंजेस करून त्यांना त्यांचा लॉस होत नसला तरी त्यांना त्या राज्यामध्ये काम करायचं नाही. त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जर बिझनेस वाढवायचा आहे आणि त्यांना जर इथला बिझनेस बंद करून इथल्या लोकांना बेरोजगार करून जर त्यांना जायचं असेल तर माझी केंद्र सरकार राज्य सरकारला एक नम्र विनंती आहे, अशा कंपनीवरती आपण घालावा. कारण इथे देशाचा प्रश्न येतो. ज्यावेळी सर्व राज्यातल्या जिथले छोटे मोठे उद्योजक आहे ह्या महाराष्ट्रात येतात किंवा महाराष्ट्रातनं देखील जरी कोणी बाहेर जात असेल आणि तिथे देखील जर अशी घटना घडत असेल तर ही खूप चुकीची बाब आहे. ही देशासाठी प्रत्येक राज्यासाठी ही चुकीची बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारला देखील माझी नम्र विनंती आहे, या कॉर्पोरेट सेक्टरवरती खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. यांचं डॉक्युमेंटेशनपासून यांच्या सर्व गोष्टींवरती आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण का ज्या टायमाला एखाद्या व्यक्तीला आपण बेरोजगार करतो त्या टायमाला त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्याची मुलं, त्याची बायको, त्याचे आई वडील, त्याची एक फॅमिली, त्याच्या फॅमिलीमध्ये काय कंडिशन्स असतील, त्याच्यावरती किती EMIs असतील, त्याला किती गोष्टींना पुढे जाऊन तोंड द्यावं लागणार असेल आणि अशा पद्धतीने जर घडणार असेल. कारण का माझ्या माहितीमध्ये असं पण कानावर आलं की काही ठिकाणी ले ऑफमध्ये काही मुलांचे जीवही गेले. बट ऑब्वियस टेन्शन येतं माणसाला. तर ह्याच्यावरती तोडगा एकच आहे जो मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्याचबरोबर माझं केंद्र सरकार राज्य सरकारला नम्रतेची विनंती आहे, जेवढे कॉर्पोरेट सेक्टर आहेत प्रत्येकावरती आपण आपला अंकुश ठेवलाच पाहिजे. त्याचसोबत प्रत्येक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एम्प्लॉईजला कशा पद्धतीची वागणूक आहे त्याबद्दलचा देखील आढावा राज्य सरकार केंद्र सरकारने ह्यासाठी एक समिती त्यांनी आणलीच पाहिजे, जेणेकरून त्या समितीच्या माध्यमातून राज्यामध्ये येणारे उद्योगधंदे उद्योजक ह्यांच्यावरती मॉनिटरायझेशन राहील, जेणेकरून अचानकमध्ये कुठल्याही फॅमिली ही रस्त्यावर येणार नाही याची काळजी राज्य सरकार केंद्र सरकारने घेतली पाहिजे. कारण कामं आहेत, कामं नाही आहेत असं नाही आहे. आपण खूप म्हणतात ना की पुढच्या लेवलला जाऊ. आणि राहिला प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मला ह्या गोष्टीवर देखील यायचं आहे. कारण का ह्याच्यामुळे देखील बरीच लोक भविष्यामध्ये बेरोजगार होणार आहेत. तर ह्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज जे काही आहे ह्या विषयावरती सखोल काही गोष्टींचं विचारसरणी सुरूच आहे. परंतु ले ऑफ, आताच्या घडीला ले ऑफ हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे आणि हा गांभीर्यानेच घेतला पाहिजे. कारण काही कंपन्या सरस स्वतःचा फायदा झाला की त्या कंपन्या सरळ कंपनीला टाळं लावतात आणि लोकांना बेरोजगार करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर लोकांचे जीव दगावत असतील, जर लोक ह्याच्यामुळे दगावत असतील, जर ह्याच्यामुळे बरीच घरं जर रस्त्यावर येणार असतील तर ही चुकीची बाब आहे, ज्याच्यावरती राज्य सरकार केंद्र सरकारने अंकुश हा ठेवलाच पाहिजे. प्रत्येक कॉर्पोरेटवरती, प्रत्येक क्षेत्रामधल्या कंपन्या आस्थापनांवरती. कारण का गव्हर्नमेंटचा इथे विषयच राहत नाही, परंतु जे प्रायव्हेट सेक्टर्स आहे ह्याच्यावरती अंकुश हा असणं खूप गरजेचं आहे. हा नुसतं महाराष्ट्र राज्यापुरतंच नाही, इतर राज्यांमधील ज्या कंपन्या आहेत सर्व कंपन्या, सर्व कॉर्पोरेट सेक्टरवरती ह्या आपल्या सरकारचं अंकुश असणं खूप खूप गरजेचं आहे. कारण याचे दुष्परिणाम काय घडू शकतात मी गेल्या काही वेळात आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये जी काही नवीन टेक्नॉलॉजीज येत आहे त्याच्यावरती देखील त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज नक्कीच मी आपल्यासाठी ठेवणार आहे. कारण पुढच्या पिढीचा भविष्य हे सध्या तरी आपल्याला कुठेतरी सावरायचं आहे. त्यामुळे माझा हा खटाटोप आहे आणि माझ्या साईडने मला जेवढं काही आपल्याला अपडेट करता येईल, जेवढं काही आपल्याला सांगता येईल, हा माझा प्रयत्न असेल. सो
तुर्तास आता आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.